नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, राज्य सरकारने पीक विमा वितरणासाठी राज्यामध्ये एक नवीन पॅटर्न आणलेला आहे। तो जर पाहिला तर बीड पॅटर्न असेल किंवा कप ऑफ कॅप पॅटर्न, या पॅटर्ननुसार 2024 मधील रब्बी आणि खरीप हंगामातील पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, या संदर्भातील सर्व माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, 2023 मधील रब्बी आणि खरीप हंगामातील या पॅटर्ननुसार कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा देण्यात येणार आहे, तसेच यामधील कोणती महसूल मंडळे यासाठी पात्र असतील, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तसेच या पॅटर्नविषयी संपूर्ण माहिती देखील आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येऊ। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांचे जीवन हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते। मित्रांनो, सर्वप्रथम आपण बीड पॅटर्न किंवा कप ऑफ पॅटर्न याविषयी माहिती पाहणार आहोत। राज्य सरकारने पीक विमा वितरणासाठी नवीन पॅटर्न उपलब्ध करण्यात आले आहे। मित्रांनो, हा पॅटर्न जर पाहिला तर बीड पॅटर्न किंवा कप ऑफ कॅप पॅटर्न असे या पॅटर्नचं नाव आहे। या पॅटर्ननुसार 2023 मधील आणि 2024 मधील जो रखडलेला पीक विमा होता याचे वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर या पॅटर्नची संपूर्ण माहिती जर पाहिली तर या पॅटर्ननुसार शेतकऱ्यांना मिळणारा पीक विमा 110% पर्यंत असेल तर तो पीक विमा कंपन्यांकडून दिला जातो। मात्र जर विम्याची रक्कम 110%च्या वर गेली तर अतिरिक्त पैसे हे राज्य सरकारकडून दिले जातात। मित्रांनो, यामुळे शेतकऱ्यांना जास्त मदत मिळणार आहे आणि विमा कंपन्यांवरील आर्थिक ताण देखील हा कमी होणार आहे। मित्रांनो, हा निर्णय शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी हा घेण्यात आला आहे आणि यामुळे जर पाहिलं तर शेतकऱ्यांना लवकरच या पॅटर्ननुसार ही मदत देण्यात येणार आहे। मित्रांनो, या पॅटर्ननुसार राज्य सरकारने याचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मित्रांनो, पीक विम्यासाठी विमा कंपन्यांकडून 110% पर्यंत भरपाई म्हणून 1390 कोटी रुपये हे वितरित केले जाणार आहेत। तसेच 110% पेक्षा जास्त भरपाईसाठी राज्य सरकारकडून 1930 कोटी रुपये हे अतिरिक्त निधी हा उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि यापूर्वीच राज्य सरकारने 1250 कोटी रुपये हे वितरित केले आहेत आणि आता नव्याने जर यामधील रक्कम जर पाहिली तर 1930 कोटी रुपये हे पीक विमा कंपनींना हे वितरित करण्यात आले आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हा आर्थिक दिलासा आहे आणि यामुळे नुकसान भरपाईची रक्कम ही लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामुळे जर पाहिलं तर शेतकऱ्यांना वेगळ्या प्रकारचे अनुदान हे सरकार देत असतात। त्याचप्रमाणे पीक विमा वादळ वारा आला किंवा पाऊस जर जास्त झाला तर यामध्ये शेतकऱ्यांना हा पीक विमा दिला जातो। आता मित्रांनो, पीक विमा मंजूर झालेल्या आणि कोणत्या शेतकऱ्यांना हा तो पीक विमा मिळणार आहे या संदर्भातील सर्व माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, या समस्येचे निराकरण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे। यामुळे पीक विमा कंपन्या आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होणार आहे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम ही वेळेत मिळण्यास मदत होणार आहे। मित्रांनो, राज्य सरकारने पीक विमा वाटप प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी नवीन उपाययोजना ही केल्या आहेत। यामध्ये जर पाहिलं तर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असेल, थेट बँक खात्यात रक्कम जमा करणे असेल, तसेच शेतकऱ्यांना SMS द्वारे माहिती देणे या बाबींचा समावेश आहे आणि नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही थेट जमा करण्यात येणार असल्याने मध्यस्थ्यांची आता गरज राहणार नाही आणि भ्रष्टाचाराला देखील यामध्ये आळा बसेल। तसेच या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम वेळेमध्ये ही त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही एक निश्चितच आनंदाची बातमी। 2023 मध्ये झालेल्या दुष्काळामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही जाहीर करण्यात आली आहे आणि राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो शेतकरी या शेतकऱ्यांना हा लाभ देण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 1390 कोटी रुपयांचे जो पीक विमा होता आणि राज्य सरकारकडून 1930 कोटी रुपये असा एकूण 3310 कोटी रुपयांचा पीक विमा हा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि या निधीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही लवकर मिळणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर काही जिल्हे पाहिले, या जिल्ह्यांना या पीक विम्याचा सर्वाधिक लाभ देण्यात येणार आहे। यामध्ये ते जिल्हे जर पाहिले तर नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर जळगाव आणि सातारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा सर्वाधिक लाभ हा देण्यात येणार आहे। म्हणजेच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर बीड पॅटर्न किंवा कप ऑफ कॅप पॅटर्न या पॅटर्ननुसारच या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये काही निकष असतील, जर ते निकष जर पूर्ण असतील तरच शेतकऱ्यांना या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, यामध्ये शेतकऱ्यांचे बँक आधार संलग्न असणं आवश्यक आहे, म्हणजेच आधार बँक लिंक असणं आवश्यक आहे आणि दुसरी बाब जर पाहिली, शेतकऱ्यांनी ज्या पिकाचा आपला पीक विमा घेतलेला होता त्या पिकाची नोंद आपल्या सातबाऱ्यावरती असणं आवश्यक आहे। हे दोन जर निकष पूर्ण असतील तरच शेतकऱ्यांना या पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।